मी डॉक्टर सुशील अरविंद देशपांडे, कारंजा लाड, नृसिंह सरस्वतींची जन्मभूमी, जन्मस्थान. तिथे जे संस्थान आहे, माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात दीर्घकालपर्यंत चालणारा उत्सव हा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मंदिरात होत असतो. आणि त्या ठिकाणी अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गायक हजेरी लावत असतात. अनेक कीर्तनकारांना हार्मोनियम संगीताची संगत करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. त्यात जुन्या पिढीतले जे कीर्तनकार होते, दत्तदास घागबुवा, जोगळेकर बुवा, निजामपूरकर बुवा, आफळे बुवा, यांनासुद्धा मी हार्मोनियमची संगत केलेली आहे. आणि आता नवीन पिढीचे कीर्तनकार शरद घाग, विवेक बुवा गोखले, या सगळ्यांना हार्मोनियमची संगत मी करत असतो. तिथे बसून हार्मोनियमची संगत करत असताना या सगळ्या कीर्तनकारांची असंख्य कीर्तनं ऐकलीत. आणि यातलं शास्त्रसुद्धा आपल्याला जर कळलं तर अजून यात मजा येईल. म्हणून मग इथे यायचं होतं या ठिकाणी. आता तसं म्हटलं तर हा प्रवास फक्त 2 पावलांचा होता. पण व्यवसायाने मी डॉक्टर आहे. माझ्या या व्यस्ततेमुळे मी काही कुठे जाऊन हे शिकू शकलो नाही. थँक्स टू करोना, की ज्याच्यामुळे 25-30 वर्षाची प्रतीक्षा या 2 पावलं कव्हर करण्याची या कोरोनामुळे पूर्ण झाली. आणि आज पहिल्यांदा मी या ठिकाणी उभा आहे. कीर्तन शिकण्यासाठी पण अनेक कीर्तनकारांनी असं म्हटलं होतं की माझ्याकडे ये, तुला कीर्तन शिकवतो. पण म्हटलं कीर्तन शिकावं तर कीर्तनाच्या राजाकडून शिकावं. आणि तशी संधी उपलब्ध झाली. समोर बसले आहेत गुरुवर्य. आणि म्हणून म्हटलं कीर्तन शिकायचं तर चांगल्या गुरूंकडून शिकावं. आणि ती संधी गुरु महाराजांच्या कृपेने उपलब्ध झालेली आहे. सादर करतोय. गुरुवंदनेपासून सुरू करतो आणि नंतर निरूपणासाठी एक अभंग घेतो आणि शेवटच्या चरणावर विश्लेषण करतो 10 मिनिटात. ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या. ये औदुंबरी बसणाऱ्या, ये औदुंबरी बसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या बसणाऱ्या. काशायांबर घेणाऱ्या, काशायांबर घेणाऱ्या, ये रे पायी खडावा घालणाऱ्या, पायी खडावा पायी पादुका घालणाऱ्या, ये रे भस्मोधूलन करणाऱ्या, ये भस्मोधूलन करणाऱ्या, ये दंडकमंडलू घेणाऱ्या, दंडकमंडलू घेणाऱ्या. कृष्णा तीरीच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरीच्या बसणाऱ्या. स्वभक्त संगे असणाऱ्या, ये स्वभक्त संगे असणाऱ्या, ये रे भक्ताभिप्सित करणाऱ्या, ये दासाभिप्सित करणाऱ्या. स्मरता दर्शन देणाऱ्या, स्मरता स्मरता ये स्मरता दर्शन देणाऱ्या, ये स्मरता दर्शन देणाऱ्या, ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या, ये वासुदेवाच्या कैवाऱ्या, ये रे कैवाऱ्या, ये वासुदेवाच्या
कैवाऱ्या, ये कृष्णा तीरच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तीरच्या बसणाऱ्या, ये कृष्णा तीरच्या बसणाऱ्या, ये बसणाऱ्या, ये बसणाऱ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. निरूपणासाठी नामदेव महाराजांचा अभंग घेतलाय. हो बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. हो बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, हो बोलू ऐसे बोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, हो बोलू ऐसे बोले. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. परेहुनी परते घर, परेहून परते घर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू. तेथे राहू निरंतर, सब परेहुनी परते घर, परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता. हो बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे, बोलू ऐसे, बोलू ऐसे बोले. बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. शेवटचं चरण ज्याच्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात की सर्व सत्ता आली हाता. सर्व सत्ता येईल हाता असं नाही म्हटलंय, सर्व सत्ता येवो हाता अशी प्रार्थना पण नाही केली आहे. सर्व सत्ता आली हाता, आली हाता म्हणजे त्यांनी ती अनुभवली आहे, त्यांना ती प्राप्त झाली आहे. आणि तो अधिकार जेव्हा मिळतो ना तेव्हा ते शब्द तसे निघतात की सर्व सत्ता आली हाता, माझ्या हातात सर्व सत्ता आली. मित्रांनो, ज्याच्या हातात सत्ता येते किती मोठा क्षण असेल होतो है ना. या सत्तेसाठी काय काय नाही करत लोक. आणि ही सत्ता असते पण कशी, प्रत्येकाला वाटते की ही मला मिळावी.
आणि कधी कधी तर अशी समोर उभी असते आणि आपण म्हणतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण भेटत नाही. आणि मग त्या सत्तेसाठी एखादा वाघ सुद्धा आपलं वाघ पण सोडून देतो. अशी ती सत्ता असते. पण जेव्हा सर्व सत्ता आली हातात, ती सत्ता हातात आल्यानंतर नामदेव महाराज सांगतात की ते नुसतं सांगत नाही की सत्ता हाती आली, मग ती कशी हातात येईल हे स्वतःपुरतं न ठेवता त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांना सांगितलं त्याचं रहस्य. आपण मोबाईलमध्ये बघतो की 200 रुपयाचा रिचार्ज करा आणि 500 रुपये कॅशबॅक मिळवा. आपल्याला वाटतं की चला बघूया, पण खाली छोटंसं लाईनमध्ये लिहिलेलं असतं T&C अप्लाइड, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड. तसंही सर्व सत्ता आली हाता, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल हे नामदेव महाराज सांगतात की बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या मुखातून असेच शब्द निघाले पाहिजे की जे शब्द ऐकून या चराचर सृष्टीमध्ये सगळ्या प्राणी मात्रांच्या ठिकाणी असलेला तो विठ्ठल आनंदाने डोलला पाहिजे. असेच शब्द माझ्या वाणीतून निघाले पाहिजे. प्रेम सर्वांगाचे ठाई. आधी विचार असतात, त्यानंतर कृती असते, थॉट्स, ॲक्शन आणि वर्ड्स. या तिन्हीमध्ये हार्मोनी पाहिजे, या तिन्हीमध्ये सिमेट्री पाहिजे, तेव्हाच कुठे ती गोष्ट प्रभावी ठरत असते. आपले विचार एक सुरू असतात, कृती वेगळी असते आणि शब्द वेगळे असतात. असं नको. प्रेम सर्वांगाचे ठाई. जे काही करेल मी त्यातून प्रेम व्यक्त व्हायला पाहिजे, है ना. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. दुसरी गोष्ट सांगितली, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. माझ्या मुखातून नेहमी हरीचं नाव असलं पाहिजे, पांडुरंगाचं नाव असलं पाहिजे. परेहुनी परते घर. परावाणीच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे जे कोणालाच दिसलं नाही. ते जर मला प्राप्त झाले तर माझ्या वाणीला असं सामर्थ्य येईल की मी जे बोलेन ते होत जाईल. मी बोललं आणि घडलं, मी बोललं आणि घडलं. केव्हा होईल? जेव्हा ही साधना मी करेल तेव्हा ही सिद्धी प्राप्त होईल की परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये ज्ञानदीप लावण्याचं भाग्य मला लाभलं पाहिजे. माझ्या हातून प्रत्येक घरात ज्ञानज्योत पेटवली गेली पाहिजे. सगळ्यांना ज्ञानाने मी जागृत करू शकलो पाहिजे. ज्ञानदीप लावू जगी. आणि हे सगळं घडल्यानंतर मग सर्व सत्ता आली हाता. आणि ही नामदेवांची अनुभूती आहे. महाराष्ट्रात जन्मलेले नामदेव आणि त्यांचे इतके लाखोंनी शिष्य भारतभर, आणि बादशाहला खडे बोल सुणवण्याचा अधिकार. नामदेव बोलत आहे ना, बादशाह मान खाली घालून ऐकतो आहे. हा अधिकार, याला म्हणतात सत्ता. बाकीची सत्ता तर आपण नामदेवांसमोर त्या सत्तेला काही महत्त्व नव्हतं, पण नामदेव बोलतायत आणि तो बादशाह मान खाली घालून ऐकतो आहे. अशी सर्व सत्ता आली हाता. आणि हे सगळं जरी तुम्ही आचरणात आणलं त्याच्यानंतरही नामदेवांनी अजून एक रहस्य सांगितलं आहे की नाम याचा खेचर दाता. गुरु कृपा असल्याशिवाय, गुरुचा उपदेश असल्याशिवाय हे सगळं जरी आपल्याला करता आलं ना तरी सर्व सत्ता आली हाता असं घडणार नाही. त्याच्यासाठी आयुष्यात गुरु यावा लागतो, जीवनात गुरु यावा लागतो. आणि हा जर गुरु असला जीवनात तरच ही सर्व सत्ता आपल्या हातात येईल. आणि मग या पूर्ण अभंगामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आचरण केल्या आणि गुरूंची कृपा असली तेव्हाच सर्व सत्ता आली हाता. हा अधिकार तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनालाही प्राप्त होऊ शकतो. म्हणून फक्त कीर्तनकारांना, प्रवचनकारांनाच सांगितलं नाही आहे नामदेव महाराजांनी बोलू ऐसे बोले. हा सगळ्या लोकांना हा उपदेश आहे की तुमच्याही प्रत्येकाच्या वाणीतून असेच शब्द निघाले पाहिजे की जेणे बोले विठ्ठल डोले. प्रत्येक चराचराच्या ठाई असलेला विठ्ठल डोलायला लागला पाहिजे. आणि मग विसोबा खेचर कोण आहेत, त्यांची प्राप्ती नामदेवांना कशी झाली,
त्याची एक सुंदर अतिशय रंजक अशी गोष्ट आहे. ती कथा आपण उत्तर रंगात बघणार आहोत. म्हणून पूर्वपदात नामदेव महाराज म्हणतात, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोलू ऐसे बोलू ऐसे बोल. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.